मोरेश्वर सुतार यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सदानंद मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी गोल त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी फलंदाज बाद. देवेश स्पोर्ट पाये टीमचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण आम्हाला सहकार्य करा. लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क साधा. पाये टीमचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण आम्हाला संपर्क साधा. या स्कूटीवर पाये टीमचा खेळाडू चाललाय. या आपण या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. महेश आलाय नवीन फलंदाज. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सदानंद मात्रे मागच्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक फेकला होता. या बलेस ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त मिळेल सिंगल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 चौकार. मध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅक वर मुकेश येतोय. पाहूया मुकेश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल टॅप केलाय. कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. माजी सरपंच सन्माननीय मनोज पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. आई गावदेवी चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. यावेळी जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. बॉल मात्र निर्धाव गेलाय. 13 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय.
मुकेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलच देखील खोलवा टप्पाचा चेंडू आपण पाहतोय. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. पॉइंट रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज निलेश कोहली मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या या ठिकाणी पारितोषिका लावली गेल्यात. आदेश कोणकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर सन्माननीय मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी. यस निलेश कोहली या फलंदाजासाठी पारितोषिक लावलं गेलंय. आपण जर षटकार हॅट्रिक ठोकताय तर आदेश कोणकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्थातच षटकार हॅट्रिक जर ठोकली तर एकूण 7000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. मुकेश चांगली गोलंदाजी करतोय. या बॉलर्स देखील बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 17. बॉलिंग ट्रॅक वर देवेश येतोय. धर्मेश पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. त्या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने. सदानंद मात्र त्या ठिकाणी आहे आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज दिलीप आलाय. त्यावेळेचा बॉल अडबा बाटने खेळून काढलाय. खाऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत मात्र चुकी झाली त्या ठिकाणी. 1-2 का 4 बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. संपर्क अवत असं नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. मिळेल सिंगल लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीम नानकरच्या खात्यामध्ये. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 25 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल. धर्मेश पुन्हा एकदा. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर झाल्या आहेत. त्यावेळेचा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. मुकेश आहे त्या ठिकाणी. अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल आली आहे आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावर आहेत. पहिला 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. प्रवीण. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
पहिला बॉल निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी. प्रवीण या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. फुलटॉस आहे, टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये. स्वतः प्रवीण झेल पर्यंत पोहोचलाय, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. फक्त मिळेल सिंगल. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी आणि बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सहा धावा टीम नानकरच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 34, 34 धावा धावफलकावर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस देखील फटका चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. उर्वरित 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एखाद मोठा फटका जर आला ना तर मात्र टोटल चांगलं पाहायला मिळेल. प्रवीण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील संपर्क आवत असं नाहीये, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी. चांगली कॉलिंग दिलीपच्या माध्यमातून आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे पहिला इनिंग मधील. या बॉल नंतर आपल्याला समजेल की धावांचं लक्ष किती असेल टीम कालवार समोर. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये. सदा मात्र बॉल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात विकेट. अशा लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
चला मॅचला सुरुवात करा. या समाचन 38 धावांचं लक्ष. टीम कालिका माता कालभार समोर. एक बाईकची चावी आमच्यापर्यंत आली आहे. ज्यांची कोणाची असेल ओळख पटवून ती घेऊन जा. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप. मुकेशची झेल सोडणं हे कदाचित टीम नानकरला महाग पडू शकतं. कारण मुकेश एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच मुकेशचा झेल किती महाग पडेल हे मात्र येणारा काल सांगून जाईल. महेशच्या माध्यमातून चुकी झाली आहे त्या ठिकाणी. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं मुकेशने 27 धावा ठोकल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. मुकेशकडे भरपूर मोठी क्षमता आहे आणि त्याला पहिल्या बॉलवर जीवनदान दिलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय त्या फटक्यासाठी. एक धाव कंप्लीट. फक्त न फक्त मिळेल सिंगल. 3 धावा धावफलकावर झाल्यात. 2 बॉलचा खेळ झालाय. होम ग्राउंडवर टीम नानकरला आपण पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालंय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये देखील खेळ चांगला आपण पाहिला होता. या मॅच मध्ये देखील अपेक्षा भरपूर असतील टीमच्या पाठीराख्यांना. थोडं स्पीडली गेला. जयराम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला फटका चांगला सजवलाय. खाली क्षेत्र निवडलंय. पाठलाग केला जातोय. बॉलचा पत्र बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 चौकार. जयराम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा चेंडू. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. आहेत 38 लक्ष. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय अव्वाई सफर. मिळतील 6. षटकार. या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. जयराम पुन्हा एकदा या वेळेस बॅटची कडा, फलंदाज बाद विदानंद. पहिलं षटक ज्या षटकामध्ये आल्यात टीम कालवारसाठी 17 धावा. एक महत्वाची विकेट शेवटच्या बॉलवर आपण पाहिली, मात्र 17 धावा धावफलकावर 38 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात कालिकामाता कालवार टीमच्या बाजूने आपण पाहतोय. यस, बॉलिंग ट्रॅकवर गणेश येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचल्या त्या ठिकाणी. वडा कॅच, अतिशय सुरेख झेलला. सतरा धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. नवीन फलंदाज सदा येतोय. जोरदार अपील. यस, इज गॉन. महत्वाची विकेट. सदानंद मात्रे बॅक टू द डगआउट. हॅट्रिक साजरी करतोय तर अनंत वाघे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 विकेट्स अगदी स्वस्तात पाहायला मिळाल्या त्या ठिकाणी. कमबॅक करत असताना नांदकर संघ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, विकेट हॅट्रिक चेंडू आहे. फुल टॉस ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार.
21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 38चा पाठलाग करत असताना मात्र टीम खाली कमाता कालभार. या बलेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. 2 बॉल 2 विकेट आणि त्यानंतर चौकार आला होता आणि त्यानंतर हा निर्धाव आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेस रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. 24 धावा धावफलकावर आहेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आल्यात आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. ट्वेंटी 24 धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वर दुर्योधन. चला थोडं स्पीडली केला टीम नानकर. टीम नानकरचे कॅप्टन बघा आपण उशीर करत आहात. थोडं स्पीडली केला. षटकातील पहिला बॉल. दुर्योधन बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेस पार्टनरशिप दिल स्कूप. यस बॉल निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषे बाहेर. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. सोपं झालंय टीम कालवारसाठी. फक्त ना फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुर्योधन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. अपील तर झाली आहे. पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल त्या ठिकाणी.
निर्धाव चेंडू तर तुम्हाला वारंवार फेकावे लागतील, कारण रोखायचे आहेत फक्त ना फक्त 5. या वेळेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस साठी या. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॅटची कडा, लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. विजयाचा फटका, मॅच फिनिश, सामना जिंकलाय कालिका.